इसवी सन 1708 ते इसवी सन 1749 सतत 41 वर्षे राज्य करणाऱ्या महान छत्रपतींची भारतातील बलाढ्य राजकारणी, तरीही महाराष्ट्राला काहीशा प्रमाणात विसर पडलेल्या छत्रपती शाहू महाराजांची ही कहाणी. श्री सखी राज्ञी जयती, महाराणी येसूबाई आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र थोरले शाहू महाराज. शाहू महाराजांचं कार्य म्हणजेच महाराजांचं जे स्वप्न होतं, जे शिवरायांचं स्वप्न होतं की या स्वराज्याचा विस्तार चारही दिशांना करायचा, ते स्वप्न पेशव्यांच्या मदतीने त्यांनी पूर्ण केलं आणि स्वराज्याला चारही बाजूने विस्तारलं. असे थोरले शाहू महाराज. आज त्यांच्या समाधीच्या इथे मी आहे. जय शिवराय. मी ब्लॉगर तेजू आज आत्ता आहे साताऱ्याला, जिथे कृष्णा आणि वेण्णा नदीचं संगम स्थान आहे आणि या संगम स्थानावरच शाहू महाराजांची समाधी आहे. त्या समाधी स्थळाच्या इथे मी आहे. तर कशा प्रकारे त्यांचं त्यावेळेचं समाधी स्थळ इथे आहे आणि आता त्यानंतर त्याचा जो जीर्णोद्धार झालाय तो कशा प्रकारे आहे, आणि मी म्हणाले कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगम स्थानावर. तर संगम स्थानाचा जो घाट परिसर आहे किंवा जो तट आहे, त्या तटाच्या मधोमध ही समाधी आहे. चारी बाजूला तट आहे, एक साईडला पाणी, एक साईडला मंदिर आहे आणि अगदी चारी बाजूला जे दक्षिण काशी आपण म्हणतो, ती दक्षिण काशी म्हणजेच अनेक मंदिरांचा संगम, अनेक मंदिरांचं स्थान आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचं थोडक्यात कार्य, त्यांनी स्वराज्यासाठी केलेले प्रयत्न आणि महाराजांचं स्वप्न त्यांनी कशा प्रकारे पूर्ण केलं, म्हणजेच आजोबांच्या स्वप्नपूर्ती करणारे नातू शाहू महाराज बनले, ते पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. 18 मे 1682 साली गांगवली नावाच्या छोट्याशा गावात थोरल्या शाहू महाराजांचा जन्म झाला. छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू जरी असले तरी त्यांच्या बालवयात त्यांना ते राजेशाही जीवन अनुभवायला मिळाले नाही. त्यांचे संपूर्ण बालपण आणि तारुण्यातील काहीशी वर्षे मुघली कैदेमध्ये गेली. पुढे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांची कैदेतून मुक्तता झाली. साताऱ्यामध्ये त्यांनी त्यांचा राज्यकारभार केला. शाहू महाराज हे स्वतः रणांगणावर केव्हा उतरले नसले तरीही योग्य राज्यकारभार करून पेशव्यांच्या मदतीने त्यांनी उत्तर हिंदुस्थानाचा अटकेपर्यंत प्रदेश जिंकून दाखवला. आपण पाहत असलेले हे काशी विश्वेश्वराचे मंदिर आणि आजूबाजूला असणारी रामेश्वर, संगमेश्वर, बेल्लेश्वर मंदिरे ही शाहू महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत जमीन दान देऊन बांधून घेतली होती. राजघराण्यात जन्मले असतानाही, राज्याभिषेक करून राज्य सांभाळत असतानाही राजेशाही राहणीमान केव्हा त्यांनी अनुभवलं नाही. त्यांचं राहणीमान अगदी साधं सरळ होतं. प्राणीमात्रांवर नितांत प्रेम होतं. इसवी सन 1707 मध्ये त्यांनी साताऱ्यामध्ये स्वतःची गादी निर्माण केली. बाळाजी विश्वनाथ, राघोबा दादा आणि चिमाजी आप्पा यांच्या मदतीने स्वराज्याचा मोठा विस्तार त्यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य विस्ताराचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले. थोरल्या शाहू महाराजांची ही समाधी सातारा संगम माऊली तीरावर आहे. 15 डिसेंबर 1749 साली त्यांचे साताऱ्यामध्येच निधन झाले. समाधीचे बांधकाम दगडी आहे. समाधीमध्ये आपल्याला 2 शिवलिंग पाहायला मिळतात. इथल्या लोकांकडून आपल्याला असे समजते की पूर्वी जे शिवलिंग समाधीवर होते ते पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेले. त्यामुळे स्थानिकांनी दुसरे शिवलिंग स्थापन केले. पुरामध्ये वाहून गेलेले शिवलिंग परत मिळाल्यामुळे आज आपल्याला समाधी स्थळापाशी 2 शिवलिंग पाहायला मिळतात. संगम माहुलीचा सुंदर घाट परिसर, आजूबाजूला अनेक मंदिरे, तीर्थक्षेत्रे
आणि राजघराण्यातील अनेकांच्या समाध्या या परिसरामध्ये आहेत. तुम्ही केवळ सातारा परिसरामध्ये आलात तर या समाध्या, इथली मंदिरे नक्की पहा. भेटू लवकरच. जय शिवराय.